हाय गर्ल्स, जी हेअरस्टाईल तुम्ही आता बघताय ती आहे आपली रिसेप्शनची हेअरस्टाईल, ज्याला आपण ओपन कर्ल्स हेअरस्टाईल असं पण म्हणतो. तुम्ही बघताय की आपली जी मॉडेल आहे तिचे हेअर्स थोडे लाँग आहेत, त्याच्यामुळे मी इथे हेअर प्रेपमध्ये करून घेतले ब्लो ड्राय. जेव्हा आपण लाँग हेअर्स असतात तेव्हा मला ब्लो ड्राय हा इझिएस्ट वे वाटतो आणि फास्टेस्ट वे आहे, म्हणून मी इथे ब्लो ड्राय करून घेतलं आहे. आणि आपण 3 सेक्शन करून घेतलेत बॅक प्रोफाईलचे. सो त्यातला हा जो मधला भाग आहे, सो मधल्या भागाचे आपण आता करतो आहे कर्ल्स. सो इथे मी व्हॉल्युमिनाइज कर्ल्स करते. जर तुम्हाला व्हॉल्युमिनाइज कर्ल्स करायला एवढा वेळ नसेल तर इथे तुम्ही ओपन बुक कर्ल्स पण करू शकता. सो आता इथे मी व्हॉल्युमिनाइज कर्ल्स करणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक कर्ल्सला इंटॅक्ट ठेवण्यासाठी साईड पिनच्या सेक्शन क्लिपच्या हेल्पने मी त्याला तसंच टक करून ठेवणार आहे. आपण इथे कर्ल्स आपले ओपन करणार नाही आहोत. असं केल्याने आपले जे कर्ल्स आहेत ते लाँग टाईमपर्यंत इंटॅक्ट राहतात. परंतु लाँग हेअर्स असल्यामुळे जर कर्ल्स थोडेसे मेसी झाले किंवा काय झाले तरी पण नो इश्यू, बिकॉज आपल्याला हे जे कर्ल्स आहेत हे थोडेसे ओपनच करायचे आहेत. सो अजिबात टेन्शन घेऊ नका. सो अशा प्रकारे आपण बघतो आहे की आपण सगळे जे कर्ल्स आहेत ते आता हळूहळू करून इथे कम्प्लिटली आपण त्याला व्हॉल्युमिनाइज कर्ल्स करून पूर्ण सेक्शनला पण टक करून घेणार आहोत. असे तुम्हाला कंप्लीट हेअर्स टक करायचे आहेत. सो आता हा आपला हळूहळू करून आपला मधला सेक्शन कंप्लीट होतो आहे. त्यानंतर तुम्हाला राईट साईडचा सेक्शन, नंतर लेफ्ट साईडचा सेक्शन असा कंप्लीट करायचा. आपली मॉडेल पण इथे दमली आहे बिकॉज इथे भरपूर मोठे हेअर्स आहेत म्हणून. सो आता हाफ ऑफ द हेअर्स आहेत ते आपली श्रुतिका इथे प्रॉपरली व्हॉल्युमिनाइज कर्ल्स करते. व्हॉल्युमिनाइज कर्ल्स करायची टेक्निक तर तुम्हाला माहितीच आहे. व्हॉल्युमिनाइज कर्ल्स तुम्ही खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला दोन्ही वेमध्ये करू शकता. सो त्याचं काही एवढं टेन्शन नाही आहे. खालच्या बाजूला केले तर वेल अँड गुड, वरच्या बाजूला केले तर थोडंसं तुम्हाला मॅनेज करायला लागतं, एवढाच डिफरन्स आहे. सो आता आपल्या लेफ्ट साईडचा सेक्शन चालू झाला आहे. छान असं तुम्हाला प्रॉपर सेक्शन घ्यायचं आहे. तुम्हाला दिसतं आहे की आपण किती व्यवस्थित सेक्शन घेतो आहे आणि क्लीन आपला जो सेक्शन आहे तो क्लीन करायचा आणि त्याच्यानंतर त्याला व्हॉल्युमिनाइज कर्ल्स करायचे. सो अशा प्रकारे इथे आपले 2 सेक्शन कंप्लीट झाले. थर्ड सेक्शनला आपण स्टार्ट केलं आहे. आता आपण थर्ड सेक्शन पण कंप्लीट करतो आहे व्हॉल्युमिनाइज कर्ल्स कंप्लीट करून. सो इथे हळूहळू करून मी इथे आपला थर्ड सेक्शन म्हणजे जो राईट हँड साईडचा सेक्शन आहे तो पण व्यवस्थित करून घेते. हे झाल्यावरती आपण काय करणार आहोत, हे झाल्यावरती आपण आपले जे इयर टू इयर सेक्शन आहे त्याचे कर्ल्स करणार आहोत. सो ह्याचे पण कर्ल्स मी कंप्लीट करून घेतले. सो टोटल असे तुम्ही बघणार तर 1 2 3 4 5 सेक्शन आपले झालेत. त्याला आता ओपन करून घेणार आहोत आपण. सगळ्या पिन्स काढून घेतल्या आणि त्यानंतर मी बघते तर मला मिडल सेक्शन थोडा फ्लॅट वाटत होता, म्हणून मी आपल्या मिडल सेक्शनला जे आपले व्हॉल्युमिनाइज कर्ल्स आहेत मागच्या बाजूला तसे केलेत आणि त्याच्यामुळे थोडासा तो आपल्याला फुलर वाटतो. आता पूर्ण सेक्शनला मिडल सेक्शन मागच्या बाजूचे जो आपला सेक्शन आहे त्याला एक वर्टिकल सेक्शनमध्ये डिवाईड करायचं आहे तुम्हाला आणि हळूहळू कोमच्या सहाय्याने आपले जे कर्ल्स आहेत ते एकमेकांमध्ये त्याला इंटॅक्ट करायचं, म्हणजे एकत्र करायचं. सो अशा प्रकारे गोल गोल फिरवून ते जे कर्ल्स आहेत ते खांद्यावरून तुम्हाला पुढच्या बाजूला घ्यायचे आहेत. सो अशा प्रकारे तुम्ही दोन्ही बाजूला पण कर्ल्स हे करू शकता, ठेवू शकता. जर तुम्हाला तसं नको हवं असेल तर तुम्ही वन साईड पण करू शकता. आता हिचे कर्ल्स हेअर्स मोठे आहेत, बरं कोणाचे हेअर्स मोठे नसले मग तुम्ही काय करणार. सो असा हाफ ऑफ द सेक्शन तुम्हाला वरती उचलायचा आहे जेव्हा तुम्ही कर्ल्स ओपन करता आणि त्यानंतर तिथे तुम्हाला तुमची एक्सटेन्शन ॲड करायचे. जेव्हा तुम्ही एक्सटेन्शन ॲड करता, एक्सटेन्शनला तिचे स्वतःचे कर्ल्स असतात. सो त्यानुसार ती आपले बाकीचे जे कर्ल्स आहेत त्यामध्ये ती एकदम इंटॅक्ट होऊन जाते, अजिबात असं वाटत नाही. सो अशा प्रकारे आपला कर्ल्स इथे एक्सटेन्शन आपण ॲड केलं आहे. त्यानंतर आपला जो सेक्शन आहे तो व्यवस्थित विंचरून घेतो आहे आपण आणि आपले जे कर्ल्स आहेत हे जे कर्ल्स आहेत हे अजिबात सुटत नाही. तर तुम्हाला सगळ्यात मुलींना हा खूप मोठा प्रश्न असतो की मॅम हे कर्ल्स सुटले, तर हे कर्ल्स सुटत नाही. फक्त तुमच्या ब्राईडला तुम्हाला सांगायचं आहे की त्याला थोडंसं असं राऊंड फिरवत राहा अपोजिट साईडला आणि त्यानंतर जर तुम्हाला हा सेक्शन थोडासा मोठा दाखवायचा आहे बिकॉज हे व्हॉल्युमिनाइज कर्ल्स आहेत. सो हे कर्ल्स जर तुम्हाला थोडेसे असे जाड दाखवायचे तर तुम्ही आतल्या बाजूने थोडंसं त्याला बॅककोम पण करू शकता. सो अशा प्रकारे आपण इथे व्यवस्थित फिनिशिंग करून घेतलं आहे. सो नाव इट्स टाईम की आपण आपले जे फ्रंटचे कर्ल्स आहेत ते पण ओपन करणार आहोत. त्या अगोदर मी माझा जो लेफ्ट हँड साईडचा जो कर्ल आहे तो व्यवस्थित कोम करून त्याला व्यवस्थित सेट करून घेते. हे तुम्ही रिसेप्शनला वन साईडेड कर्ल्स म्हणून पण देऊ शकता, म्हणजे एका साईडला तुमचा असा व्हॉल्युमिनाइज कर्ल्स आणि दुसऱ्या साईडला बाकी सगळे तुमचे जे बारीक कर्ल्स असतील ते तसेच ठेवायचे. अशा प्रकारे तुम्ही रिसेप्शन लुकला क्रिएट करू शकता. आता मी फ्रंट सेक्शन आपलं ओपन केलं आहे. त्याला व्यवस्थित बॅक कोम करून वन साईडेड मी हे करणार आहे. पण मी जेव्हा वन साईडेड केला होता तेव्हा तुम्हाला छान वाटला नाही, म्हणून मी परत त्याला मिडल सेक्शनमध्ये कन्वर्ट केला. सो दोन्ही बाजूला असं इक्वल वाटायला हवं सेक्शन
आणि त्यानंतर 2 आपले जे कर्ल्स आहेत त्या दोन्ही कर्ल्समध्ये मी त्याला ॲड करून टाकलं आहे. आणि इथे समजा थोडंसं फ्रंटला येत असेल तुमचं व्हेरिएशन, तर तुम्ही त्याला इनविजिबल पिन्स ॲड करून पण व्यवस्थित इथे टक करू शकता. सो अशा प्रकारे हळूहळू करून आपले दोन्ही कर्ल्स कंप्लीट झालेत आणि ते असे छान फिनिशिंगमध्ये पण दिसत आहेत. सो आता लवकरच आपण फायनल लुक दाखवणार आहोत की फायनलमध्ये हे हेअर्स दिसतात कसं. खूप छान फास्ट होणारे कर्ल्स आहेत. सो म्हणून तुम्ही आपण रिसेप्शन लुकला हे कर्ल्स मोस्टली मी ब्राईड्सला असेच कर्ल्स करते. सो दिस इज इट. म्हणजे 20 मिनिट्समध्ये तुमचे कर्ल्स व्यवस्थित होतात. येस, बघा हे आपले फायनल लुक आहे कर्ल्सचा. किती छान वाटतो आहे. मोठे असे जाड कर्ल्स वाटत आहेत. दिस इज कॉल्ड व्हॉल्युमिनाइज कर्ल्स. सो ही आपली मॉडेल इथे छान असे पोजेस देते विथ आर कर्ल्स. आणि याचं फायनल लुक पण मी पण पोस्ट करते. सो एक साईड तुम्ही मागे ठेवून एक साईड फ्रंटला असं ठेवू शकता. असं पण छान वाटतं. जर तुम्हाला दोन्ही साईड फ्रंटला ठेवायचे तर दोन्ही साईड पण तुम्ही फ्रंटला ठेवू शकता. सो दोन्ही वेमध्ये ते छानच वाटतात. आणि हे आहे आपलं फायनल लुक. कसं वाटलं मग नक्की मला कमेंट